नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2024चा पीक विमा हा भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे हे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे, तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा प्रकारचा SMS हा आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला असेल. तर आपण स्क्रीनवर येथे पाहू शकतात की डिअर जे काही नाव असेल ते आपणास तिथे दाखवले जाईल. फार्मर ID, तर हा जो काही फार्मर ID आहे, हा फार्मर ID ज्यावेळेस आपण PMFBY पोर्टल लॉग इन करतो. लॉग इन केल्याच्या नंतर आपणास येथे फार्मर ID हा येथे दाखवला जात आहे आणि तोच SMS मध्ये सुद्धा दाखवला जात आहे. त्यानंतर स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना पार्टियल क्लेम ऑफ RS 1577.69 फॉर खरीप 2024 has been remitted to your Aadhaar linked bank account by AIC. This is in addition to earlier paid claim of RS 6219.64 and additional claim of RS 1659.17 will be paid after the payment of pending subsidy by the state government of upon resolution of dispatch if any for details. आणि खाली एक आपणास लिंक दिली जात आहे https://pmabby.gov.in/farmer-login. अशा प्रकारचा SMS हा आपणास प्राप्त झालेला असेल. तर मित्रांनो, या SMS चा अर्थ काय आहे तर तो मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवतो. तर प्रिय जे काही आपले नाव असेल ते, त्यानंतर शेतकरी ID, त्यानंतर योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना AIC ने आपली कंपनी वेगळी असेल तर त्या कंपनीचे नाव आपणास त्यामध्ये दाखवले जाईल. 2024च्या खरीप हंगामासाठी 1577.69 रुपयांचा आंशिक दावा तुमच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पाठवला आहे. हा पूर्वी भरलेल्या 6219.64 रुपयांच्या दावे व्यतिरिक्त आहे. राज्य सरकार अथवा केंद्रशासित प्रदेशाने प्रलंबित अनुदानाची रक्कम भरल्यानंतर किंवा वाद असल्यास त्याचे निराकरण झाल्यानंतर 1659.17 रुपयांचा अतिरिक्त दावा भरला जाईल. अधिक माहितीसाठी जी काही लिंक आहे ती आपणास तिथे दाखवली जात आहे. पार्टियल क्लेम ऑफ RS 1577 जो काही आपणास SMS मध्ये प्राप्त झालेली आहे रक्कम, तर क्लेम डिटेल्स मध्ये आपण पाहू शकतात की येथे लोकलाइज्ड क्लेम टाइप मध्ये आहे आणि येथे आपण पाहू शकतात की 1577.69 रुपये हाच SMS आपणास त्या मोबाईल मध्ये प्राप्त झालेला आहे. तर क्लेम डिटेल्स मध्ये आपण पाहू शकता की हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट 10/8/2025 या रोजी पेमेंट हे यामध्ये सक्सेस झालेलं आहे. पेमेंट सक्सेस अशा प्रकारचा मेसेज तेथे क्लेम डिटेल्स मध्ये दाखवत आहे. त्यानंतर 6219.64 ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आधीच या शेतकऱ्याला मिळालेली आहे. तर येथे आपण पॉलिसी नंबर आणि टोटल क्लेम पेड मध्ये पाहू शकतात की आता येथे किती रक्कम दाखवत आहे 7797.33. पण या अगोदर या शेतकऱ्याला किती रक्कम मिळालेली आहे तर 6219.64. तर या अगोदरचे स्टेटस मी तुम्हाला येथे चेक करून दाखवतो. तर आपण येथे स्क्रीनवर पाहू शकतात ही अमाऊंट 6219.64. नंतर ही अमाऊंट यामध्ये क्रेडिट झालेली आहे आणि ही अमाऊंट आता इतकी 7797.33 इतकी झालेली आहे. त्यानंतर त्या SMS मध्ये अन ॲडिशनल क्लेम ऑफ RS 1659.17 ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आपण येथे क्लेम डिटेल्स मध्ये पाहू शकतात की 1659.17 ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आपणास येथे दाखवली जात आहे. क्लेम स्टेटस मध्ये पाहू शकतात की येथे क्लेम कॅल्क्युलेटेड अशाच प्रकारची माहिती दाखवली जात आहे. पेमेंट येथे सक्सेस झालेले नाही, हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेले आहे, परंतु क्लेम स्टेटस मध्ये अजूनही क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे. म्हणजेच हा क्लेम अजून वरती कॅल्क्युलेट झालेला नाही, परंतु हा क्लेम शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये क्रेडिट झालेला आहे. तर ज्यावेळेस हा क्लेम स्टेटस मध्ये येथे पेमेंट सक्सेस होईल, तर ज्यावेळेस ही जी काही क्लेम आहे 1659.17 प्लस आपण यामध्ये ऍड ही रक्कम केली 7797.33, तर एकूण जे काही टोटल क्लेम पेड आहे तर यामध्ये 9456.5 इतकी टोटल क्लेम पेड आपणास यामध्ये दाखवली जाईल.
तर अशा प्रकारचा त्या SMS चा अर्थ आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांना असं वाटतं की दिस इज अन ॲडिशनल टू अर्लियर पेड क्लेम ऑफ RS 6219.64. अजून ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आपणास मिळणार आहे, परंतु ही रक्कम आपणास मिळणार नाही. तर यामध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे की ही रक्कम अशा प्रकारे ऍड केल्याच्या नंतर यामध्ये ती ऍड होणार आहे. तर ज्यावेळेस ही जी काही रक्कम आहे 1659.17 ही ज्यावेळेस इथे क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस अशा प्रकारची माहिती दाखवेल, तर त्यावेळेस टोटल क्लेम पेडमध्ये ती रक्कम यामध्ये ऍड होऊन जाईल आणि आपणास ती रक्कम संपूर्ण येथे दाखवली जाईल.